आता कसलं उपोषण आहे? काय कारण आहे? मनोज जरांगे, तुम्हाला कायद्याची अक्कल नसल्यामुळं ह्या मराठा समाजाचं तुम्ही भयंकर नुकसान केलेलं आहे. माझा असं स्पष्ट आरोप आहे. आपण जर प्रश्न विचारला ना, मनोज जरांगे का उपोषणाला बसले, तर मनोज जरांगेचे अंतर्गत काही सेटिंग येतात, अंतर्गत काही डील येतात, त्याच्या काही सेटलमेंट येतात. त्या सेटलमेंट सरकारने पूर्ण केलेलं नाही. ज्याला कोणी त्यांनी शब्द दिले 2 सप्टेंबरला, ते पूर्ण केलेलं नाही. म्हणून मनोज जरांगे आता उपोषणाला बसणार आहे. माझा साधा प्रश्न आहे मराठा समाजाला, मनोज जरांगे आता सगळे सोयरेच्या जी आर बद्दल का बोलत नाही? कुठे गेला सगळे सोयरे? पत्रकार साहेब, 2 वर्ष सगळे सोयरे सगळे सोयरे सगळे सोयरे आणायचा, सगळे सोयरे न्यायचा, दिल्याशिवाय उठणार नाही, कठोर उपोषण होणार, भयंकर उपोषण होणार, निर्णायक लढाई. अरे कुठे गेला सगळे सोयरे जरांगे? केवढ्याला विकला तू? सगळे सोयरे हा शब्द केवढ्याला विकला? आता तुझ्या तोंडामध्ये सगळे सोयरे का येत नाही? माझी पत्रकार बांधवांना आपल्याला विनंती आहे की आपण विचारा, या सगळे सोयरेचं काय झालं, का सोडून दिला? दुसरा जरांगेचा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, शिवनेरीवर शपथ खाल्ली का? शिवनेरीची माती घेतली, कपाळाला लावली आणि मराठा कुणबी एक आहे हा जी आर घेतल्याशिवाय मी येणार नाही. एक तर माझी अंत्ययात्रा निघल, नाही तर मराठ्याच्या आणि कुणब्याची जी आर एक आहे आणि त्या सगळ्या सोयऱ्याची विजयाची यात्रा निघल, तरच मी उठणार. आता मी उठत नसतो. का उठले तुम्ही? काय सेटलमेंट झाली? तुम्ही आमच्यावर आरोप करता 2 कोटी घेतले, 2 कोटी. कोणत्या मंत्र्यांनी 2 कोटी दिले? जरांगे, तू मराठा आहे ना? 96 कोळी मराठा म्हणतो ना स्वतःला. तू जर 96 कोळी मराठा म्हणत असेल ना, त्या मंत्र्याचं नाव सांग. कोण मंत्री आहे? अरे तुझ्यात दमच नाही. तू काय सांगतो? तू नाव सुद्धा घेऊ शकत नाही कोणाचं. माझ्याकडे मोबाईल गज भरला, आमकं केला, धमकं. तुझा जो सहकारी, ज्याच्यानी ज्या सहकारी अमोल खुनेनी तुझ्यावर प्रेम केलं, तुझ्या एका शब्दावर तिने त्याची सगळी जिंदगी बरबाद केली, त्याला तू जेलमध्ये घातलं. त्याच्या नार्को टेस्टला का नार्को टेस्टला तुझा? जरांगे पाटलांची जैशी की तैशी बारसकर या महाराजांनी केलेली आहे. म्हणजे तुम्ही बघा, जरांगे पाटलांना खरोखरच या आंदोलनाची गरज आहे का, हे देखील आपल्याला नक्कीच कुठेतरी विचलित करण्याचा प्रश्न आहे. आता दुसरा विषय म्हणजे जरांगे पाटील हे उपोषण करण्यामागचा हेतू म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून करतात काय, असा सध्या जनभावनेमध्ये आपण जर बघितलं तर असं वाटू शकतं. कारण त्यांना वारंवार शिंदेंचे मंत्री हे येऊन भेटतात आणि ते शिंदेंसाठी काम करतात, असं देखील काही मराठा समाजाला असं इथे कळून दिसून येतं. आणि बारसकर महाराज यांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेत, हे प्रश्न देखील कुठेतरी काहीतरी धागादोरा जुळतोय का, असा देखील आपल्याला वाटू लागते. परंतु मंडळी, खरोखरच आता उपोषणाची गरज आहे का? जरांगे पाटलांनी हे उपोषण 30 मेला अंतरावले सुरू करण्याचा आदेश दिला आहे. म्हणजेच हे सरकार एकतर धारेवरती धरायचं किंवा सरकारची दमकुंडी करायची, असा देखील इथे प्रश्न आहे. परंतु आता खरोखरच जरांगे पाटलांनी या सरकारला धारेवरती धरले की ते कोणाच्या सांगण्यावरून उपोषण करतात, हा देखील मोठा प्रश्न आहे. परंतु आता देवेंद्र फडणवीस याकडे मात्र बारकाईने लक्ष घालून आहेत. कारण त्यांना माहीत आहे की जरांगे पाटलांच्या मागे कोणतरी एक नक्कीच सपोर्टर आहे आणि ते कोणाच्या तरी सांगण्यावरून सध्या हे आंदोलन नक्कीच पुकारतात, असं देखील त्यांना वाटत आहे. ते देखील याच प्रश्नांना घेऊन कुठेतरी मात्र अंधारातून नक्कीच चौकशी देखील करत असतील. जरांगे पाटलांचं हे उपोषण नेमकं आताच कशामुळे आणि का, हा देखील मोठा प्रश्न आहे. तर मंडळी, तुमचं यावरती काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. आणि तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक ओपिनियन नक्कीच आम्हाला कळवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.